नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आणि आज आहे धुलीवंदन। धुलीवंदनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आता खेळायला तर जाणारच थोडी, परंतु थोडा वेळ आहे, तर म्हटलं नाश्त्यासाठी पोहे बनवून घेऊया, म्हणजे पोहे बनवत आहे नाश्त्याला। कालचा मी होळीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे। त्यामध्ये सांगितलं होतं की आता मी भांडे घासून घेणार आहे, परंतु भांडे काही घासले नाही मी, ते भांडे तसेच होते। कारण भांडेवाल्या ताई म्हणाल्या की येतो म्हणून, आणि वेळेवर मग त्यांनी सांगितलं पुन्हा सकाळी फोन करून की आता काही मी येणार नाही, म्हणून मग ते भांडे मी बाहेर काढून ठेवले होते, तसे आता घासणार। तेवढ्यात माझ्या मैत्रिणीचा फोन आला की आता आपण रंग लावायला बाहेर निघूया। तर मी म्हटलं माझा काही नाश्ता झाला नाही, पहिले नाश्ता करून घेते आणि नंतर येते। कारण काल बनवली होती मी पुरणपोळी, तर यांना पुरणाच्या पोळ्या वगैरे टाकून दिल्या होत्या, पण मुलं म्हणाले की आम्ही काही पुरणपोळी खात नाही, तर आमच्यासाठी पोहे बनवून दे, म्हणून मग त्यांना नाश्त्यासाठी पोहे बनवून दिले। आणि घरी पण मी नाश्ता केला मग। आणि आता असं काही होळी खेळायचं असं काही नियोजन काही नव्हतं, कारण ग्रहण असल्यामुळे कोणी खेळणार नव्हतं। परंतु ग्रहणाचे वेध सुरू झाले होते, परंतु ग्रहण हे 3 वाजेपासून आहेत, म्हणून म्हणे सगळेजण खेळून घेऊया। म्हणून मग आता काही नियोजन नसताना घोडमारी ताईंनी सगळे काही व्यवस्था करून ठेवली होती चिवड्यासाठी, तर मग त्यांच्याच घरी बसून चिवडा बनवून घेतला। दरवर्षी माझ्याच घरी बनवतात चिवडा, परंतु यावर्षी त्यांच्या घरी बनवला चिवडा, आणि मग होळी खेळलो माझ्या घरी। अशा रीतीने सगळ्या जणांनी रंगपंचमी छान खेळली, रंग उधळला, सगळ्यांना रंग लावला, पाणी खेळलो, खूप मज्जा मस्ती केली, कोणत्याही वयाचं भान न ठेवता। अगदी माझ्या सासूबाई 75 वर्षाच्या आहे, साईडच्या काकू 65 ते 70 वर्षाच्या असेल, त्या दुसऱ्या आजी होत्या त्या 80 वर्षाच्या आहेत। सगळ्यांनी अगदी
खूप मज्जा केली आणि त्यानंतर मग खाल्ला चिवडा. मग आले हे, यांनी पण भरपूर रंग लावला, वैष्णवीने पण रंग लावला आणि जो अंगणामध्ये पूर्ण कलरचा राडा झाला होता, अंगण पूर्ण खराब झालं होतं, ते सगळं स्वच्छ केलं. त्यानंतर मग मी घासले 2 टोपले भांडे आणि बघा इतके सारे भांडे होते. हे भांडे घासल्यानंतर घर सगळं स्वच्छ केलं. त्यानंतर मग मी केली अंघोळ आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.